बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, पण काही लोकांनी उमेदवारांना मुद्दाम उभं केलं. पार्थ पवारांचा मोठा दावा. बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीने सध्या संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलं आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी बोलताना एक मोठा दावा केला आहे. बारामतीची निवडणूक ही बिनविरोध व्हायला हवी होती, मात्र काही लोकांनी उमेदवारांना मुद्दाम उभं केलं असं त्यांनी म्हटलंय. तसेच आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ, उन्हात मतदारांना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील असं देखील पार्थ पवार यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उद्या होणाऱ्या सांगता सभेवर देखील पार्थ पवार यांनी भाष्य केलंय. निवडणूक बिनविरोध न होण्याबाबत विचारलं असता पार्थ पवार यांनी म्हटले की अनेक लोकांची इच्छा होती की बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, परंतु निवडणूक बिनविरोध झालेली नाही. काही लोक जे उभे राहिले त्यांच्या अनेक मागण्या होत्या. काही प्रतिस्पर्धी उमेदवारांना मुद्दाम उभा केला आहे असा मोठा दावा त्यांनी केलाय. पार्थ पवारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उद्या होणाऱ्या सांगता सभेच्या नियोजनाबाबत पार्थ पवार यांनी माहिती दिली. ते म्हणाले की सभेच्या स्थळाची पाहणी सुरू आहे. उद्या सांगता सभा होते आहे. इथे ऊन खूप आहे. राज्यभरातून अनेक लोक उद्या इथे येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदय सामंत, रामदास आठवले, सुप्रिया सुळे यांची या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. उदय सामंत आहेत, सुप्रियाताई आहेत, रामदास आठवले आहेत, तटकरे साहेब, भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल आहेत, याचे सगळे आमदार असतील. दादा, बारामतीकरांना काय आव्हान कराल? कारण का आपण पाहिले की अजितदादांना बारामतीकर विक्रमी मताधिक्याने विजय करायचे, परंतु आता तर बारामतीकर पेटून उठलेत की अजितदादांना श्रद्धांजली म्हणून त्या ठिकाणी आता बारामतीकर मतदान करणार आहेत. मला एवढंच मेसेज द्यायचा आहे सगळ्यांना की ऊन खूप आहे. सगळ्यांना माहिती आहे की वहिनी निवडून येणारच. त्याच्यामुळे अनेक लोक म्हणतील की कशाला यायचं मतदान करायला, वहिनी तर निवडूनच येणार आहे. पण आपल्याला एक रेकॉर्ड तोडायचा आहे 2,17,000चा. त्याच्यामुळे मी विनंती करतो की अजून मतदान करायला या बाहेर. दादा, खरं तर या निवडणुकीमध्ये 22 जण उमेदवार रिंगणात आहेत आणि 22 उमेदवारांपैकी एकाने उमेदवार प्रचार सुरू केलेला नाही. आतापर्यंत तरी प्रचार केला नाही. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सगळ्यांची इच्छा होती ना, मात्र बिनविरोध झाली नाही. ही बिनविरोध सारखीच आहे, कारण तसं कोण मोठं नाही आहे समोर. पण आपल्याला बिनविरोध करायचा प्रयत्न चालू होता, पण काय लोक उभे केले. आता कसं आहे, जर इतर लोकांनी चांगले उमेदवार उभे केले असते तर चांगली लढाई झाली असती, टीका टिप्पणी झाली असते, लोकांना कळालं पण असतं की खरं कुठले दादांचे कार्यकर्ते आहेत आणि कुठले दादांच्या पाठीमागे काम करणारे. तर हे एकदा क्लिअर झालं असतं आमच्या पुढच्या इलेक्शनसाठी. पण चांगले सगळ्यांनी मदत केली. सगळ्यांचं मी आभार मानतो की सगळ्यांनी आम्हाला मदत केली, पाठिंबा दिला आणि आता चांगल्या रेकॉर्ड ब्रेकिंग मतांनी वहिनींना निवडून आणायला पाहिजे. बारामती शहरातला कुठलाही रस्ता बघितला, कुठलीही इमारत बघितली, कुठलंही गार्डन बघितलं तर अजितदादांचं त्या ठिकाणी नाव घेतल्याशिवाय नागरिक राहत नाहीत. आणि आता पुढे अजूनही बारामतीमध्ये अनेक विकास कामे चालू आहेत आणि अजितदादांचं स्वप्न होतं की बारामती ही देशात 1 नंबरची झाली पाहिजे. याकरता आपण काय प्रयत्न करणार? आपण प्रयत्न करूच ना. आता एवढे प्रलंबित कामं आहेत ते तर कम्प्लीट करायचे आहेत आणि पुढचे जे काय दादांचे स्वप्न होते ते पण कम्प्लीट करून घ्यायचे. आता भाषणामध्ये मुख्यमंत्री साहेब घेतीलच ते विषय आणि वहिनी, तर ते तुम्हाला ऐकायला मिळतील. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, बारामती.